हॅलो एव्हरीवन. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं क्वालिफिकेशन, इम्पिचमेंटची प्रोसिजर, सॅलरी आणि प्रिव्हिलेजेस पाहिले होते. आता या लेक्चरमध्ये आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि प्रेसिडेंट यांची कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय आहे ते समजून घेणार आहोत. इंडिया फॉलोज द पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. आपल्याला माहिती आहे इंडियाचा जो फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट आहे तो पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. आपल्या युनिट 1चं नाव सुद्धा पार्लमेंटरी फॉर्म हेच आहे आणि या पार्लमेंटरी फॉर्मच्या अंडरच आपण या सगळ्या गोष्टी सब पॉइंट्स अभ्यासत आहोत. ओके. आणि हे जे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट आहे ते बेस्ड आहे कशावरती? ब्रिटिश मॉडेलवरती, वेस्ट मिनिस्टर मॉडेल. ओके. Where the real executive authority lies with Council of Minister headed by Prime Minister, while President is nominal and constitutional executive. ओके, दोन प्रकारच्या एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटीज असतात, एक रिअल एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी आणि दुसरी नॉमिनल एक्झिक्युटिव्ह हेड. नॉमिनल एक्झिक्युटिव्ह हेड हे प्रेसिडेंट किंवा जर इंग्लंडच्या कंटेक्स्टमध्ये किंग किंवा क्वीन मोनार्क असू शकतात, आणि रिअल एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी ही प्राईम मिनिस्टर हे असतात. आता हे जे प्रिन्सिपल आहे, दिस प्रिन्सिपल इज एक्सप्लिसिटली रिकॉग्नाइज्ड अंडर आर्टिकल 74. हे आर्टिकल 74 मध्ये एक्सप्लिसिटली आपल्याला रिकॉग्नाइज दिसतं हे प्रिन्सिपल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, विच मॅन्डेट्स दॅट देअर शॅल बी काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू एड अँड ऍडवाइज प्रेसिडेंट. हे आर्टिकल काय म्हणतं 74? तिथे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल जे की एड अँड ऍडवाइज करेल. कुणाला? प्रेसिडेंटला. ओके. प्रेसिडेंटला एड अँड ऍडवाइज करण्यासाठी काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतील. आर्टिकल 74. तर इथे आपल्याला काय कळतं की रिअल पॉवर, एड अँड ऍडवाइज करण्याची रिअल पॉवर कुणाकडे आहे? प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स कडे आहे. वेअर ॲज हे जे आपले प्रेसिडेंट आहेत ते नॉमिनल हेड आहेत. आपल्याला इथे कॉन्स्टिट्युशनल पोझिशन क्लिअर होते. कॉन्स्टिट्युशनल पोझिशन of Council of Ministers and Prime Minister is real executive authority and President's constitutional position is the nominal and only constitutional executive. Okay? And the President shall act in ordinance with such advice. आणि प्रेसिडेंटला shall act, प्रेसिडेंटला ह्या ऍडवाइस नुसार वागणं भाग आहे किंवा प्रेसिडेंटनी या ऍडवाइस नुसार वागायचं आहे असं आर्टिकल 74 म्हणतं. द कॉन्स्टिट्युशनल पोझिशन ऑफ प्रेसिडेंट इज डज लार्जली सेरोमोनियल. ओके. जास्तीत जास्त आपल्याला सेरोमोनियल दिसते, म्हणजे दिखाव्याची पोझिशन दिसते. रिअल अधिकार तर प्रेसिडेंटच्या हातामध्ये फारसे काही नसतात. ऍज एम्फसाइज्ड बाय जवाहरलाल नेहरू इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, हू क्लॅरिफाईड the real power resides in ministry and legislature, not in the president. जवाहरलाल नेहरूंनी हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये क्लिअर केलं होतं. कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये जे काही डिबेट्स आणि डिस्कशन झाले होते तिथे जवाहरलाल नेहरूंनी हे क्लिअर केलं होतं की जी रिअल पॉवर आहे, खरी पॉवर आहे ती मिनिस्टर्स कडे आहे, जे की लेजिस्लेचर कडे आहे. मिनिस्टर आणि लेजिस्लेचर कडे आहे, प्रेसिडेंट कडे कोणत्याही प्रकारची रिअल पॉवर नाही. This establishes the doctrine of collective responsibility. यातून काय एस्टॅब्लिश झालं? डॉक्ट्रीन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचं डॉक्ट्रीन इथून समोर आलं. म्हणजे हे जे काही काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतात ते कलेक्टिव्हली एकमेकांना रिस्पॉन्सिबल असतात. ओके. म्हणजे जर सरकारकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली किंवा सरकार फेल झालं तर कलेक्टिव्हली ते सरकार कोलॅप्स होतं. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. तसं पार्लमेंटरी फॉर्म मध्ये कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते, तसं प्रेसिडेन्शियल फॉर्म मध्ये मात्र एकच प्रेसिडेंट हेड असतो आणि त्या प्रेसिडेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते. ओके. वेअर द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू लोकसभा. इथे कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल असतात लोकसभेला. द डायरेक्टली इलेक्टेड हाऊस ऑफ पीपल. लोकसभा हे डायरेक्टली इलेक्टेड हाऊस ऑफ पीपल आहे. ओके. In practice, all executive actions of the government of India are formally taken in the name of president. प्रॅक्टिस मध्ये मात्र जे काही सगळ्या प्रकारच्या एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या त्या
कोणाच्या नावाने पार पाडल्या जातात? प्रेसिडेंटच्या नावाने पार पाडल्या जातात. बट द डिसिजन्स आर मेड बाय, पण डिसिजन्स कुणी घेतलेले असतात? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सनी घेतलेले असतात. द प्रेसिडेंट डज नॉट एक्सरसाइज डिस्क्रिशनरी पॉवर इन ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस अँड इज बाउंड बाय मिनिस्टरियल ऍडवाइस. ओके, इथे प्रेसिडेंट कोणत्याही प्रकारे डिस्क्रिशनरी पॉवर, स्वतःचं डिस्क्रिशन वापरत नाही ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस मध्ये, आणि मिनिस्टर ज्या काही ऍडवाइस देतील, जे काही एड अँड ऍडवाइस करतील, त्या ऍडवाइसला बाउंड असतात प्रेसिडेंट, एक्सेप्ट इन लिमिटेड सिच्युएशन. लिमिटेड सिच्युएशन्स मध्ये मात्र इथे एक्सेप्शन असलेलं आपल्याला दिसून येतं की लिमिटेड सिच्युएशन्स मध्ये प्रेसिडेंट्सला सुद्धा काही पॉवर मिळतात. such as appointment of prime minister in hung parliament or returning a bill once for reconsideration. ओके, बिल रिटर्न केलं जातं रिकन्सिडरेशन साठी, सो ही प्रेसिडेंटची पॉवर आहे. काही केसेस आपण बघूयात. राम जवाहर कपूर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1955 ची ही केस आहे. यामध्ये हे क्लिअर केलं होतं कोर्टाने की इंडिया फॉलोज पार्लमेंटरी सिस्टीम. इंडिया जी सिस्टीम फॉलो करते ती पार्लमेंटरी सिस्टीम आहे. यामध्ये रिअल एक्झिक्युटिव्ह इज इक्वल टू काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहे. म्हणजे जे रिअल ऑथॉरिटी आहे ती काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स कडे आहे. हे कोर्टाने सुद्धा या राम जवाहर कपूर केसमध्ये क्लिअर केलेलं आहे. प्रेसिडेंट इज ओनली फॉर्मल हेड, आणि प्रेसिडेंट जे आहेत ते ओनली फॉर्मल किंवा नॉमिनल हेड ऑफ द गव्हर्नमेंट आहेत. UNR राव वर्सेस इंदिरा गांधी 1971 ची केस. यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की कॉन्स्टिट्यूशन मस्ट बी रीड विथ पार्लमेंटरी कन्व्हेन्शन्स. पार्लमेंटरी कन्व्हेन्शन्स बरोबर कॉन्स्टिट्यूशन वाचलं गेलं पाहिजे. प्रेसिडेंट मस्ट ऍक्ट ऍज अ मिनिस्टरियल ऍडवाइस. मिनिस्टर्स ज्या काही ऍडवाइस करतील त्यानुसारच प्रेसिडेंटनी काम केलं पाहिजे. प्रेसिडेंटनी कोणत्याही प्रकारचं स्वतःचं डिस्क्रिशन वापरायचं नाहीये. पुढची केस आहे शमशेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1974 ची केस आहे. इथे सांगितलं होतं की प्रेसिडेंट सॅटिस्फॅक्शन, म्हणजे प्रेसिडेंटचं सॅटिस्फॅक्शन इज इक्वल टू, म्हणजे आपल्या बेअर ऍक्ट मध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये सॅटिस्फॅक्शन असा वर्ड वापरलेला आहे की प्रेसिडेंटचं सॅटिस्फॅक्शन होणं गरजेचं आहे. पण प्रेसिडेंटचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, तर शमशेर सिंग या केसमध्ये हे क्लिअर केलं होतं कोर्टाने की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचं सॅटिस्फॅक्शन म्हणजेच प्रेसिडेंटचं सॅटिस्फॅक्शन. जर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स एखादी गोष्ट म्हणत असतील तर ती प्रेसिडेंटला ऐकावी लागेल किंवा तेच प्रेसिडेंटचं सॅटिस्फॅक्शन असणार आहे. प्रेसिडेंट हॅज नो पर्सनल डिस्क्रिशन. प्रेसिडेंटला कोणत्याही प्रकारचं स्वतःचं असं डिस्क्रिशन नाहीये एक्झिक्युटिव्ह मॅटर्स मध्ये. 53 अंडर, आर्टिकल 53 अंडर एक्झिक्युटिव्ह हेड आहे प्रेसिडेंट, पण स्वतःचं पर्सनल डिस्क्रिशन कुठल्याही एक्झिक्युटिव्ह मॅटर मध्ये प्रेसिडेंटला नाही. स्ट्रॉंगली कन्फर्म्स रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर लाईज विथ मिनिस्टर. या केसमध्ये तर एकदम स्ट्रॉंगली कन्फर्म केलं होतं की ज्या रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर आहेत, खऱ्याखुऱ्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, त्या प्रेसिडेंटच्या हातात नसून मिनिस्टर्सच्या हातामध्ये आहेत, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स कडे आहेत. युनियन ऑफ इंडिया वर्सेस श्रीपती राजन बिस्वास. या केसमध्ये असं हेड झालं होतं की प्रेसिडेंट इज अ कॉन्स्टिट्युशनल हेड ओनली. प्रेसिडेंट हे फक्त काय असणार आहेत, कॉन्स्टिट्युशनल हेड असणार आहेत, आणि गव्हर्नमेंट जे ऍक्ट करेल, गव्हर्नमेंट जे काम करेल ते काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्याच माध्यमातून करणार आहेत. बघा, मेजॉरिटेरियन रोल किंवा मेजॉरिटेरियन मॉडेल आहे, वेस्टमिन्स्टर मॉडेल आहे, यामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. पार्लमेंटमध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स सुप्रीम आहेत. ओके, आणि ह्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सने घेतलेले जे निर्णय आहेत ते सुप्रीम आहेत. प्रेसिडेंट जरी हेड असले, जरी कॉन्स्टिट्युशनल हेड असले, किंवा जरी हेड ऑफ द स्टेट म्हणून प्रेसिडेंटला ओळखलं जात असलं, फर्स्ट सिटीजन म्हटलं जात असलं, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स जरी प्रेसिडेंटकडे दिलेल्या असल्या, फॉर्मली एक्झिक्युटिव्ह हेड असले प्रेसिडेंट, तरी सुद्धा गव्हर्नमेंट कसं ऍक्ट करणार आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या माध्यमातूनच काम करणार आहे. यातून एक गोष्ट क्लिअर होते की प्रेसिडेंट हे फक्त सेरोमोनियल पोझिशन असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही पोझिशन बऱ्याचदा क्रिटिसाइज सुद्धा केली जाते की फक्त सेरोमोनियल हेड आहेत प्रेसिडेंट, त्यांच्याकडे रिअल कोणत्याही प्रकारच्या पॉवर्स
तितक्याशा प्रमाणात नाहीत. फक्त काही एक्सेप्शनल सिच्युएशन्स असतात जिथे प्रेसिडेंटला काही पॉवर्स वापरता येतात. पण शमशेर सिंग या केसमध्ये जसं म्हटलं होतं की प्रेसिडेंट सॅटिस्फॅक्शन इज इक्वल टू काउन्सिल ऑफ मिनिस्टर सॅटिस्फॅक्शन, हीच सिच्युएशन सध्या आपल्याला दिसून येते. आता याचं कन्क्लुजन काय आहे, तर प्रेसिडेंट इज इक्वल टू नॉमिनल हेड, सिम्बॉल ऑफ युनिटी अँड कंटिन्युइटी. कंटिन्यू राहते ही पोझिशन, हे जे काही ऑफिस आहे ते. आणि नॉमिनल नाममात्र प्रमुख प्रेसिडेंट असतात. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मात्र रिअल एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी म्हणून काम करत असतात. सगळे डिसिजन्स, गव्हर्नमेंट चालवण्याचं काम काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स करत असतात. इंडिया काय फॉलो करते, तर कॅबिनेट गव्हर्नमेंट प्लस पार्लमेंटरी अकाउंटेबिलिटी. कॅबिनेट गव्हर्नमेंट सगळ्या प्रकारचे निर्णय घेणार आणि पार्लमेंटला ते अकाउंटेबल असणार. ओके. एक्झिक्युटिव्ह इज अकाउंटेबल टू लेजिस्लेचर. ओके. एक्झिक्युटिव्ह जे की लॉ इम्प्लिमेंटिंग बॉडी आहे आणि लेजिस्लेचर जे की लॉ मेकिंग बॉडी आहे. आणि इंडियामध्ये या दोन्ही बॉडीजचं फ्युजन असलेलं आपल्याला दिसून येतं. क्लिअर कट सेपरेशन ऑफ पॉवर्स इंडियामध्ये नाही. ऑल डिसिजन्स आर टेकन बाय मिनिस्टर्स. ओके. या मॉडेलमध्ये सगळे जे काही डिसिजन्स असतात ते डिसिजन्स मिनिस्टर्स कडूनच घेतले जातात पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये. प्रेसिडेंट फक्त अप्रुव्हल देतात, जे की फॉर्मल अप्रुव्हल असतं. 74 आपण आर्टिकल बघितलं, त्यानुसार एड अँड ऍडवाइज करण्याचं काम कोण करत असतं प्रेसिडेंटला, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच करत असतात. त्यामुळे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सनी सांगितलेलं हे प्रेसिडेंटला ऐकायला लागतं. सो फॉर्मल अप्रुव्हल देण्याची जबाबदारी जरी प्रेसिडेंटवर असली तरी डिसिजन्स हे मिनिस्टर्स कडून घेतलेले असतात. मिनिस्टर आर रिस्पॉन्सिबल टू पार्लमेंट, आणि हे जे काही मिनिस्टर्स आहेत ते पार्लमेंटला रिस्पॉन्सिबल असतात. एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर, जी की लॉ मेकिंग ऑथॉरिटी आहे. सो हे होतं आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड प्रेसिडेंट कॉन्स्टिट्युशनल पोझिशन. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सची आणि प्रेसिडेंटची काय कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे ते आपण बघितलं. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हे रिअल हेड असतात, प्रेसिडेंट हे नॉमिनल हेड असलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. थँक्यू.